हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 मधल्या सेकंड क्वेश्चनला, दॅट इज सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. यामध्ये आपल्याला पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे x + y = 6 आणि x - y = 4 असे दोन इक्वेशन दिलेले आहेत. दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला बाय युजिंग ग्राफिकल मेथड सोडवायचे आहे. जसं आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये सोडवलं होतं, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या, तीन पॉइंट्स फाइंड आउट केले होते, बरोबर आहे. तसेच आता यामध्ये फाइंड आउट करायचे. तर चला सुरुवात करूया. पहिलं इक्वेशन घेऊ. x + y = 6. तर आता आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे, या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, x y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. x y आणि इथे लिहितो मी x, y. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या व्हॅल्यू फाइंड आउट कशा करायच्या आहे आपण शिकलेलो आहोत पहिल्या इक्वेशन मध्ये, बरोबर, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये. आता सिमिलरली x ची व्हॅल्यू मनाने पुट करायची काही पण. आता मी इथे पुट करतो 1. जर मी x च्या जागेवर 1 ठेवला तर y ची व्हॅल्यू काय मिळेल बघा. आता इथे तोंडीच आपण कॅल्क्युलेट करू. जर मी इथे 1 ठेवला तर हा 1 काय होईल, या साईडला गेल्यावर मायनस होईल. 6 - 1 होऊन जाईल, म्हणजे उरेल 5. तो डायरेक्ट y ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 5, म्हणजे इथे 1,5. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. सिमिलरली जर आपण आता y च्या जागेवर 1 ठेवला तर काय होईल, y च्या जागेवर आता मी हा 1 ठेवतो, काय होते बघा. हा 1 सुद्धा इकडे गेला की मायनस होईल, म्हणजे 6 - 1 5. x ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, 5 मिळणार. सिमिलरली जर आता मी x च्या जागेवर 0 ठेवला तर हे लिहून घेऊ आपण अगोदर. हे लिहून घ्यायचं लगेच 5,1. आणि x च्या जागेवर जर मी 0 ठेवला तर काय होईल, y ची व्हॅल्यू ऍज इट इज 6 मिळणार. सो 0,6 हे एक आपल्याला व्हॅल्यू मिळणार. तर बघा अशा पद्धतीने पहिलं इक्वेशन आपलं सॉल्व्ह झालं, एक चार्ट आपल्याला मिळालेला आहे. असाच आपल्याला सेकंड इक्वेशन साठी चार्ट फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आता इथे आपण सेकंड इक्वेशन घेऊ. सेकंड इक्वेशन आहे आपलं x - y = 4. इक्वेशन 2 आपल्याला दिलेलं आहे. या इक्वेशन साठी असा चार्ट काढायचा बघा. परत मी करतो इथे x y आणि x, y. आता इथे मी मनाने परत व्हॅल्यू पुट करू शकतो बघा. जर y च्या जागेवर मी 1 पुट केला तर काय होईल, y च्या जागेवर जर मी 1 घेतो तर इक्वेशन काय म्हणते, x - 1 = 0 बनेल. म्हणजे -1 इकडे गेला की +1 होतो, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळते 5. आता हे लक्षात येत आहे ना तुमच्या कसं सॉल्व्ह करतोय मी. आता हे आपण तोंडी सॉल्व्ह करतोय असं आलं पाहिजे. वाटलं तर मी आता याच इक्वेशनचं एक सोडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला करता येईल. बघा आता x - y = 4 घेतलं होतं, y च्या जागेवर काय पुट केलं होतं आपण 1. सो x - 1 = 4 आलं, म्हणजे x = 4 + 1, x = 5. तर अशा पद्धतीने याची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली होती. आता परत काय करू आपण, आता मी y च्या जागेवर परत 2 पुट करणार. 2 जर पुट केला तर काय होईल बघा, इथे -2 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, +2 होऊन जाईल, म्हणजे x = 4 + 2 6 मिळणार. सो इथे मी 6 लिहितो, म्हणजेच बघा इथे लिहितो मी 6,2, म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 2. हे एक मिळालं. परत आता जर का मी x च्या जागेवर 0 पुट केला तर काय होईल, आता मी इथे 0 लिहितो आणि 0 पुट केल्यानंतर काय होते बघा, हा 0 ऍज इट इज -y = 4 होईल, म्हणजे y = -4. म्हणजे 0, -4 हे इक्वेशन आपल्याला मिळतं. तर बघा अशा पद्धतीने आपण हा एक चार्ट आणि हा एक चार्ट, दोन इक्वेशनचे दोन चार्ट आपण सॉल्व्ह केले. आता हे दोन चार्ट आपल्याला काय करायचे, ग्राफवर पुट करायचे. म्हणजे हे जे पॉइंट्स मिळाले हे पॉइंट आपण पुट करणार ग्राफवर. ठीक आहे, तर चला बघूया आता ग्राफ कसा काढायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या इक्वेशनचा आता पहिला आणि दुसरा चार्ट दिलेला आहे. तर पहिल्या चार्ट मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय दिलेल्या आहेत, 1,5, 5,1 आणि 0,6 अशा तीन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. त्या तिन्ही व्हॅल्यू x आणि y च्या आपल्याला पुट करायच्या आहेत आपल्या ग्राफवर. तर आपल्याला माहिती आहे ग्राफ काय असतो बघा. इथे एक x ऍक्सिस असते आणि एक y ऍक्सिस असते. तर या दोन्ही ऍक्सिस वर नंबर्स दिलेले आहेत आणि सेंटरला 0 दिलेला असतो, म्हणजे इट इज अवर ओरिजिन. ठीक आहे, तर आता ह्या व्हॅल्यू मध्ये सर्वात पहिली व्हॅल्यू आहे 1,5. म्हणजे बघा यामधला 1 जो आहे ती आहे x चा कोऑर्डिनेट आणि 5 जो आहे तो आहे y चा कोऑर्डिनेट. तर x ऍक्सिस वर 1 बघा कुठे आहे, यस, आणि 5 तो बघा आता y ऍक्सिस वर, म्हणजे वरच्या साईडला 1,5 या पॉइंटचा जो कोऑर्डिनेशन आहे तो या ठिकाणी येतो वरच्या क्वाड्रंट मध्ये. सो दिस इज अवर 1,5. याला असं नाव देऊन देऊ आपण. दुसरा आहे 5,1.
आता 5,1 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 5 1 2 3 4 5 आणि वरचा 1 म्हणजे हा. आता अशा पद्धतीने यांचा जो पॉइंट भेटतो याला म्हणतो आपण 5,1. तिसरा पॉइंट दिलेला आहे आपल्याला 0,6 म्हणजे 0,6 म्हटल्यानंतर 0 येणार एक्स ऍक्सिस वरचा आणि 6 येणार वाय ऍक्सिस वरचा म्हणजे वरच्या साईडला बघा 5 च्या वर इथे 6. तो 6 नंबरचा जो पॉइंट आहे दिस इज अवर 0,6. तर आता 0,6 हा नंतर 1,5 आणि खालचा 5,1 असे 3 पॉइंट जे आपल्याला मिळालेले आहेत तिन्ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. तर याला म्हणतो आपण या लाईनला दिस इज द लाईन फॉर द इक्वेशन x plus y is equal to 6 म्हणजे x plus y is equal to 6 जे पहिले इक्वेशन आहे त्यासाठीची ही लाईन हिला नाव देऊन घ्यायचं. त्यानंतर आता आपला दुसरा चार्ट आपल्याला दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड चार्ट मध्ये आपल्याला पहिला पॉइंट दिलेला आहे 5,1 सो आपल्या मागच्या इक्वेशन मधलाच पॉइंट मिळाला 5,1. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 6,2 सो 6,2 म्हणजे x ऍक्सिस वरचा 6 आणि याचा 2 सो त्या साइडला आपल्याला तो पॉइंट मिळतो. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपला 0,-4 सो 0 x ऍक्सिस वरचा -4 खाली म्हणजे बघा हा -4 नावाचा पॉइंट इथे झाला आपला 0,-4. तर अशा पद्धतीने 3 पॉइंट मिळाले आणि 3 पॉइंट बघा अशा पद्धतीने एका लाईन मधून जातात स्ट्रेट लाईन. सो आपण याच्यातून एक लाईन ड्रॉ करणार आणि या लाईनला नाव देणार आपलं सेकंड इक्वेशन x - y = 4. तर अशा पद्धतीने ही झाली आपली एक लाईन. आता यामध्ये बघा तुम्ही दोन्ही लाईन ज्या आपण ड्रॉ केल्या ह्या कुठून जात आहेत दोन्ही लाईन एका पॉइंट वर भेटत आहेत बरोबर आहे. दिस इज इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ टू लाईन्स. तर तो पॉइंट झाला आपला सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो आपल्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर शेवटी एक लाईन लिहून घ्यायची आपल्याला जेव्हा सॉल्व्ह झालं की दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन आणि इथे समोर x आणि y च्या व्हॅल्यू लिहायच्या जिथे त्या दोन लाईन आपल्या भेटत आहेत जसे की तुम्ही इथे बघू शकता. तर ठीक आहे आता बघू आपला